जय ज्योती जय क्रांती. नमस्कार मित्रांनो, आज आपण उलगडणार आहोत इतिहासाचा असा एक काळा अध्याय जिथे जात आणि धर्माच्या नावाखाली अज्ञानी शूद्रांवर लादले गेले कटकारस्थान. महात्मा फुलेंच्या गुलामगिरी या ग्रंथातील 12व्या भागातून पृष्ठ क्रमांक 88 ते 92 आपण जाणून घेऊ की वतनदार भट कुलकर्णी आणि धर्माच्या नावाने कसे कुटील डाव रचले गेले. युरोपियन लोकांचे वसाहतीचा इतिहास, विद्ये खात्याच्या तोंडावर लागलेला काळा डाग आणि सामाजिक शोषणाच्या प्रत्येक कडीवर प्रकाश टाकणारे महात्मा फुले यांचे धारदार विचार. चला एकत्र उघड करूया हे कटकारस्थान आणि विचार करूया कोण होते हे कलम कसाई, कशासाठी चालले होते हे कट आणि आपण यामधून काय शिकायला हवे. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आपण जर आमची गुलामगिरी या पुस्तकावर आधारित व्हिडिओची सिरीज पाहिली नसेल तर जरूर पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया गुलामगिरीतील भाग 12वा, ज्यामधील विषय आहेत वतनदार भट कुलकर्णी, युरोपियन लोकांची वसाहतीची जरुरी, विद्या खात्याच्या तोंडावर काळोखाचा डाग, युरोपियन कामगारांची अक्कल गुंग कशी होते इत्यादिकांविषयी धोंडीबा आणि ज्योतिराव काय संवाद करतात ते आता आपण पुढे पाहूया. धोंडीबा म्हणतात, असो, परंतु आपण पूर्वी म्हणाला की बाकी एकंदर सर्व खात्यात भट पडले नाहीत असे एक सुद्धा सरकारी अथवा घरगुती खाते सापडत नाही, तर या सर्वांमध्ये मुख्य भटजी कोण? यावर ज्योतिराव उत्तर देतात, वतनदार भट कुलकर्णी होत. ह्यांच्या कपटाविषयी बहुतेक दयाळू युरोपियन कलेक्टरास अज्ञानी शूद्रांची दया येऊन त्यांनी सरकारास रिपोर्टामागे रिपोर्ट करून एकंदर सर्व कायद्यांमध्ये कुलकर्ण्यास बंदोबंदी खेळून त्यास नाना प्रकारे कोल दांडे घालून त्यांच्या तोंडास मजबूत मुसकी घातली आहेत. तथापि या कलमकसायांची त्यांच्या मतलबी धर्माच्या संबंधाने अज्ञानी शूद्रांवर वजन असल्यामुळे हे सैतानसारखे आपल्या धर्माच्या आडून उघड चावडीतील भर कचेरीत बसून त्या बळीच्या मतांची निंदा करून अज्ञानी शूद्रांची मने भ्रष्ट करीत नाहीत काय? असे जर नाही म्हणावे तर शूद्रास मुळीच वाचता आणि लिहिता येत नाही, तर मग ते कशावरून अथवा कोणापासून त्या मतांचा इतका द्वेष करण्यास शिकले? याविषयी तुला काही दुसरी कारणे ठाऊक असल्यास कळू दे. इतकेच नव्हे, परंतु संधी पाहून त्याच चावडीत बसून सरकारी कायद्यातील भलते एखादे कलम घेऊन त्यावर नाना तऱ्हेचे काडतुसी कुतर्क घेऊन शूद्रांनी सरकारचा द्वेष करावा म्हणून त्यास चोरून धडे देत नसतील काय? व त्यापैकी एक काना अथवा मात्रा शूद्र आपल्या डोळ सरकारच्या कानावर घालण्यास थरथरा कापत नसतील काय? कारण एकंदर सर्व वरच्या कचेऱ्यातील भटकामगार त्यांचे जातवाले पडले. वास्तव आता तरी आपल्या सरकारने शुद्धीवर येऊन प्रथम हर एक खेड्यांनी निदान एक तरी इंग्लिश अथवा स्कॉच गृहस्थास त्यांच्या निर्वाहापुरती गतकुडी शेते इनाम देऊन त्यावर उपदेशकांचे काम सोपवून त्यांनी फक्त त्या गावच्या एकंदर सर्व कच्च्या हकीकतीविषयी निदान वर्षातून एखादा पिराच्या पुढच्या लिंगाची यात्रा जमून तीत सारभातच्या ऐवजी तयार केलेल्या गूढ चपात्या एकंदर सर्व गावोगावी नेमलेल्या वेळी एकदम पोहोचवून तो प्रसाद अज्ञानी शूद्रांकडून आपल्या सरकारास पासले पाडून त्यांच्या मुखात घालण्याच्या कामी हा वतनदार कुलकर्ण्यांचा एकोपा बिलकुल उपयोगी पडणार नाही आणि तसे केल्याशिवाय एकंदर सर्व अज्ञानी शूद्रांचे पाया थारीच लागणार नाहीत. इतकेच नव्हे, परंतु जेव्हा ते युरोपियन उपदेशक एकंदर सर्व शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यांचे डोळे उघडतील तेव्हा ते या ग्रामरक्षसांच्या वाऱ्यास देखील उभे राहणार नाहीत. दुसरे असे की सरकारने पाटीलकी सहित कुलकर्ण्यांचे कामाची परीक्षा घेऊन ते काम एकाच जातीकडे सोपू नये, म्हणजे
फलटणीसारखा या कामी काही आयास न पडता एकदम बंदोबस्त होऊन सर्व लोकांस विद्या शिकण्याची गोडी सहजासहज लागेल. आमच्या दयाळू सरकारने विद्या खात्यातील पोकळ खर्च एकदम बंद करून तो सर्व पैसा कलेक्टर खात्यात जमा करून दर एक युरोपियन कलेक्टराकडून जॉर्विस साहेबांसारखा पक्षपात न करता सर्व जातींच्या लोकांतील हुशार मुलातून काही मुले निवडून काढून त्यास फक्त जाडेभरडे अन्न वस्त्र पुरवून त्यांच्याकरता दर एक कलेक्टराच्या बंगल्या शेजारी शाळा घालून त्यांची पाटील, कुलकर्णी आणि पंतोजींच्या कामात परीक्षा घेऊन त्यास ती कामे सोपू लागल्याबरोबर एकंदर सर्व कुलकर्ण्यांच्या जुटास बदमाश नानासारख्या भटांच्या उपयोगी न पडता ते अज्ञानी शूद्रांची वतने फसून घेत असल्यास व त्या लोकात नाना तऱ्हेचे तंटे उपस्थित करीत असल्यास त्यास तसे करण्याची फुरसतच सापडणार नाही. आज पावे तो लक्षावधी रुपये विद्या खात्याकडे जरी खर्ची पडले तथापि त्यापासून शूद्रांच्या समाजाच्या मानाप्रमाणे त्यांच्यात विद्वान लोकांचा भरणा वाढला नाही. इतकेच नव्हे, महार, मांग आणि चांभार यापैकी कोणी एक एक शिकलेला कामगार आढळत नाही. मग तेथे MA अथवा BA औषधास मिळण्याची मारामार. अरे रे, या आपल्या सरकारच्या एवढ्या थोरल्या विद्या खात्याच्या गोऱ्या तोंडावर या काळ्या तोंडाच्या भटपंतोजींनी हा केवढा काळोखाचा डाग लाविला. अरे, ही कडू कारली आमच्या सरकारने इतकी तुपात तळून साखरेत घोळून मळली तथापि त्यांनी आपला जाती स्वभाव न सोडिता ती अखेरीस कडूची कडूच राहिली. पुढे धोंडीबा विचारतात, बरं, हे कुलकर्णी अज्ञानी शूद्रांची वतने कशी फसून घेत असतील? यावर ज्योतिराव उत्तर देतात, ज्या शूद्रास मुळीच वाचिता आणि लिहिता येत नाही अशाच कित्येक कुलकर्णी गाठून त्यांचे आपण सावकार होऊन त्याजपासून जेव्हा गहाण खाते वगैरे दस्तऐवज लिहून घेतात त्यावेळी ते आपल्या जातीचे लेखक मिलाफी करून त्यात एकतऱ्हेच्या शर्ती लिहून आणि त्या अज्ञानी शूद्रास भलतेच काहीतरी वाचून दाखवून त्यांचे हात लेखणीस लावून खतेपुरी करून पुढे काही दिवसांनी या कपटाने लिहिलेल्या शर्तीप्रमाणे त्यांची वतने घशात टाकून ढेकर देत नसतील काय? पुढे धोंडेबा म्हणतात, बरे, हे जात कलमकसाई अज्ञानी शूद्रात कोणते प्रकारचे तंटे उपस्थित करीत असतील? यावर ज्योतिराव म्हणतात, शेते, बांध वगैरे संबंधी, पोळा आणि शिराळ शेट याच्या डावी उजवी संबंधी आणि होळीची पोळी आधी लावण्यासंबंधी सर्व तंटे अज्ञानी शूद्रास उपस्थित करण्याच्या आरंभी भटकुलकर्णी नाहीत असे काही तंटे तू दाखवू शकशील काय? पुढे धोंडीबा म्हणतात, बरं, असे तंटे उपस्थित करण्यापासून या कसायांच्या पदरात काय पडत असेल? यावर ज्योतिराव म्हणतात, अरे, कित्येक घरंदाज अज्ञानी शूद्रांची घराणी ईर्षेस पेटून एकमेकांशी लढत असता आतून या कलम कसायांसहित दुसऱ्या भट कामगारांची घरे शेकारता शेकारता धुळीस मिळाले नसतील काय? अरे, या कसायांच्या नारदशाहीमुळे मुलकी फौजदारी आणि दिवाणी खात्यात अतोनात खर्च फुकून त्यातील बहुतेक कारकून मामलेदारांसहित चिटणीसांनी आपल्या ऐन तत्सवितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात या अस्सल बीज मंत्रास हरताळ लावून त्याबद्दल त्यांनी चिरीमिरी देव या यवनी गायत्रीचा उपदेश त्या पवित्र भटमुल्लांपासून घेतल्यामुळे भटवकिलांची दलाली वाढून ते मोठ्या मोठ्या चारटात बसून पोळासारखे डोरक्या फोडीत फिरत नाहीत का? तर याखेरीज मुनसफ नवाबांचे सरंजाम किती वाढले आहेत याची बेरीज दे. इतकाही बंदोबस्त असून गरीब लोकांस न्याय तरी स्वस्त पडून वेळेस तरी मिळतो काय? यामुळे एकंदर सर्व खेड्यापाड्यांनी सुद्धा एक जगप्रसिद्ध म्हण पडली आहे, ती अशी की सर्व खात्यात ब्राह्मण कामगारांच्या हातावर अमुक तमुक केल्याशिवाय ते आपल्या गरिबांच्या कामास हातच लावित नाहीत. त्यांच्या डोंबल्यावर घालायला काहीतरी बरोबर घ्या, तेव्हा
बाहेर निघा. पुढे धोंडेबा विचारतात, असे होत असल्यास खेड्यातील शूद्र लोक युरोपियन कलेक्टरांच्या एकांती गाठून घेऊन त्यास आपली गाऱ्हाणी का सांगत नाहीत? यावर ज्योतिराव म्हणतात, अरे त्यास ओची गांड कशी फोडावी हे मुळीच ठाऊक नाही, तर तसल्या भेकड बाहुल्यास अशा थोर कामगारांसमोर उभे राहून त्यास आपली गाऱ्हाणी आणि ती शिस्तवार सांगण्याची केवढी पंचायत. तशातून एखाद्या लंगोट्या बहादराने छातीचा कोट करून एखाद्या बोटलेराच्या मदतीने युरोपियन कलेक्टरास एकांती गाठून त्याच्यासमोर उभे राहून माझी दाद लागत नाही इतके 4 शब्द बोलण्याची या कलमकसायात बातमी लागली की पुरे, मग त्या दुर्दैवाचे नशीबच फुटले म्हणून समजले पाहिजे. कारण ते कलेक्टरांच्या कचेरीतील आपल्या जातीच्या भट चिटणीसांपासून तो रेव्हेन्यूच्या अथवा जजाच्या सर्व भट कामगारांपावेतो आतल्या त्या यवनी गायत्रीची वर्दी फिरून लागलीच. अर्धे कलमकसाई नाना तऱ्हेच्या दाखल्यासहित पुरावे घेऊन वादीचे साक्षीदार आणि अर्धे कसाई वादीविरुद्ध नाना तऱ्हेच्या दाखल्यांसहित पुरावे घेऊन प्रतिवादीचे साक्षीदार होऊन त्यांच्या तंट्यात इतका गोंधळ करून टाकतात की त्यात सत्य काय आणि असत्य काय हे निवडून काढण्याकरता मोठे मोठे विद्वान युरोपियन कलेक्टर आणि जज आपली सर्व अक्कल खर्च करीतात. तथापि त्यातील कधी कधी काडी मात्र गुन्हा न कळता ते उलटे त्या गाऱ्हाणी केलेल्या लंगोट्यासच तू मोठा तरकटी आहेस असे अखेरीस सांगून त्याच्या हातात नारळाची आई देऊन त्यास शिमगा करण्याकरता त्यांचे घरी पाठवीत नसतील काय? शेवटी या सर्व भट कामगारांच्या अशा कसबांमुळे कित्येक लंगोट्यांनी आपली या सरकारात दादच लागत नाही सबब आपले प्राणघात करून घेतले नसतील काय? कित्येकांनी दरवडेखोरांचे धंदे करून आपल्या जीवास मुकले नसतील काय? कित्येकांनी आपल्या मनात अतिशय संताप करून घेतल्यामुळे वेडे झाले नसतील काय? आणि कित्येकांनी आपल्या दाढ्या वाढवून अर्ध वेड्यासारखे होऊन रस्त्यात जो भेटेल त्यास आपली गाऱ्हाणी सांगत फिरली नसतील काय? अशा प्रकारच्या शब्दामध्ये महात्मा फुले यांनी आपल्या ग्रंथातून समाजातील अन्यायकारक रचना, जातीव्यवस्था आणि धर्माच्या नावाखाली शूद्रांवर लादलेल्या गुलामीचे विदारक सत्य उघड केले आहे. वतनदार भट कुलकर्ण्यांनी आणि धर्मगुरूंनी केलेल्या कटकारस्थानांचा हा भंडाफोड फक्त ऐतिहासिक दस्तऐवज नाही तर आजच्या काळातही आपल्या समाजासाठी एक धडा नक्कीच आहे. आता आपल्या जबाबदारीची वेळ आली आहे. इतिहासातील या कटकारस्थानातून शिकून समाजात समानता, न्याय आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्याची सलाह महात्मा फुले यांच्या विचारांना आदर देत आपला समाज एकत्र बांधूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मतांद्वारे या विषयावर चर्चा पुढे चालू ठेवा. पुढील व्हिडिओमध्ये महात्मा फुले यांच्या विचारांवर आणखी प्रकाश टाकूया. तोपर्यंत जय ज्योती, जय क्रांती, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.